नमस्कार, मी सागर भालेराव. सागर ऑनलाईन अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपण चालू केले आहे मॅथच्या क्वेश्चन आन्सर सिरीज. या क्वेश्चन आन्सर सिरीज तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर सरळ सेवा भरतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा करतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा आजचा पहिला प्रश्न. एका पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात, तर पुस्तकाला एकूण पाने किती? बघा, एका पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. म्हणजेच 3 पैकी 1 एवढे पान वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. म्हणजेच 1/3 एवढे पाने आपले वाचून झाले. मग शिल्लक किती आहे? तर 3 पैकी 1 पान वाचून झालंय, म्हणजेच 2/3 एवढे पानं आपले शिल्लक आहेत. म्हणजेच ह्या 2ची किंमत आपल्याला 100 ही दिलेली, तर आपल्याला 3ची किंमत काढायची आहे. मग यांचा तिरकस गुणाकार करायचा. 3 × 100/2. मग बे एक बे, बे पंचे 10, हा 0 जसाचा तसा, आणि 50 × 3 म्हणजेच 5 त्रिक 15 आणि 0. म्हणजेच त्या पुस्तकाला एकूण 150 पानं आहेत. बघा दुसरा प्रश्न. सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे. जर दोघांच्या वयाची बेरीज 15 वर्ष असेल तर सुरेशचे वय किती? बघा हा प्रश्न. सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे. मग दोन व्यक्ती आहे, सुरेश आणि गणेश. सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे. मग सगळ्यात कमी वय कोणाचं आहे? गणेशचं. मग गणेशला आपण x मानूया आणि सुरेशचे वय गणेशच्या वयाच्या तिप्पट. मग गणेशचं वय जर x असेल तर त्याच्या तिप्पट सुरेशचं वय, म्हणजे 3x हे झालं सुरेशचं वय. आता जर दोघांच्या वयाची बेरीज 80 वर्ष, म्हणजे ह्या दोघांच्या वयाची बेरीज आहे 80 वर्ष, म्हणजेच 3x + x = 80 वर्ष. तर आपल्याला विचारलंय तर सुरेशचे वय किती? मग आता याला आपल्याला सॉल्व करायचंय. मग 3x + x = 4x = 80. मग x ची किंमत काढायची, म्हणून x तसा तसा बरोबर 80. हा 4 इकडे गुणिले, इकडे जाऊन झाला भागिले. मग x = 4 × 1 = 4, 4 × 2 = 8 आणि 0 जसाच्या तसा. म्हणजे x ची व्हॅल्यू आली आपली 20. मग आपल्याला विचारलंय सुरेशचं वय. मग सुरेशचं वय किती आहे? 3x. x ची व्हॅल्यू आली 20, म्हणून 20 × 3 बरोबर 3 × 2 = 6. मग सुरेशचं वय आलं 60 वर्ष. ऑप्शन 2. बघा पुढचा प्रश्न. आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती? आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षाचा फरक आहे. आता इथं परत दोन व्यक्ती दिल्या आहेत. एक आहे आजोबा आणि एक आहे त्यांचा नातू. मग सगळ्यात मोठे आहे आजोबा व नातू. मग आजोबाला आपण x मानूया आणि नातूला आपण मानूया y. मग यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. फरक म्हणजे काय? वजाबाकी. मग आजोबांचं वय वजा नातवाचं वय बरोबर आले 50 वर्ष. त्यांच्यातला फरक आला 50 वर्ष. त्यांचे एकूण वय म्हणजे बेरीज, म्हणजेच आजोबांचं वय अधिक नातवाचं वय बरोबर 74. हे झालं त्यांचं एकूण वय. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. मग आता हे समीकरण +y आणि -y हे दोन कॅन्सल होतील. मग x आणि x यांची बेरीज झाली 2x बरोबर 70 आणि 50 झाले 4 × 4, 7 × 3 = 10, 2 = 12, 124. मग x बरोबर 124 भागिले 2. मग बे 1 12, बे 2 4. मग x ची व्हॅल्यू आली 62. म्हणजे आजोबांचं वय आपल्याला मिळालं 62. मग आता काय विचारलंय तर 5 वर्षापूर्वी. मग 62 हे आजचं वय झालं
आणि 5 वर्षापूर्वी म्हणून वजा 5. मग 5 वर्षापूर्वी त्यांचं वय किती होतं? मग हे 12तून 5 गेले, उरले 5 9 7, उरले 7 आणि इथं उरला 5. हा 5शी 5 तसाच. म्हणून 5 वर्षापूर्वी आजोबांचं वय होतं 57. ऑप्शन 3. हा प्रश्न बघा. एका झाडाखाली काही मोटरसायकली व काही 3 चाकी रिक्षा आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडल्सची संख्या 19 आहे. तर मोटरसायकल व 3 चाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत? आता एका झाडाखाली काही रिक्षा आणि काही मोटरसायकल उभे आहेत. बरोबर, त्यांच्या चाकांची संख्या 45 आहे. मग आपण मोटरसायकलला x मानू आणि रिक्षाला y मानू. मग आता इथं काय दिलं आपल्याला? त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या. मग मोटरसायकलला असतात 2 चाकं म्हणून 2x आणि अधिक रिक्षाला असतात 3 चाकं म्हणून 3y आणि एकत्रित चाकांची संख्या झाली 45. हे झालं आपलं पहिलं समीकरण. आता हँडलची संख्या म्हणजे त्या एकूण गाड्या आहेत 19. मग रिक्षा, मोटरसायकल आणि रिक्षा मिळून टोटल आहे 19. हे झालं समीकरण आपलं 2. आता ह्या समीकरणाला आपल्याला सारखं करायचंय. त्यासाठी काय करूया आपण? ह्या दुसऱ्या समीकरणाला 3 ने गुणूया. मग हे दुसरं समीकरण, नवीन समीकरण काय मिळेल आपल्याला? 3 ने गुणल्यावर 3x अधिक 3y बरोबर 19ला जर 3 ने गुणलं आपण तर किती उत्तर येतं आपलं? 19 गुणिले 3 9 त्रिक 27 हातचाले 2 3 आणि 2 5 आलं 57. मग 19 त्रिक 57. हे झालं आपलं समीकरण 3. आता समीकरण 1 आणि समीकरण 3 हे आपण सोडवूया. मग आता हे प्लस प्लस मायनस होती. मग 3y कॅन्सल झाले. आता ह्या 3x मधून 2x गेले, उरला x बरोबर हा आला मायनस. आणि या 57 मधून 45 गेले, 7तून 5 गेले 2, 5तून 4 गेला 1. आता ह्या मायनस मध्ये उत्तर येत नाही म्हणून x ची व्हॅल्यू आली आपली 12. मग x आपण काय मानलं होतं? मोटरसायकल. मग मोटरसायकलची संख्या आली 12 आणि टोटल आहे 19. मग 19 मधून 12 गेले, उरले 7. ऑप्शन 2 म्हणजे मोटरसायकल टोटल आहे 12 आणि रिक्षा आहेत 7. आता हा प्रश्न बघा. नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते, तर किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल? आता नेहाचं 13 वर्षापूर्वीचं वय होतं 21. मग आजचं वय काय झालं? 21 प्लस 13 4 2 आणि 1 3. मग हे झालं तिचं आजचं वय. आजचे वय. मग आजचं वय 34 झालं. मग काय विचारले? किती वर्षांनी ती 45 वर्षांनी होईल? मग आजचं वय जर 34 आहे आणि 45 वर्षाची किती होईल? मग 45 मधून जर आपण 34 वजा केले तर तिचं आजचं वय मिळेल. मग 5तून 4 गेला 1 आणि 4तून 3 गेला 1. म्हणजे अजून 11 वर्षांनी ती 45 वर्षांची होईल. म्हणजेच ऑप्शन 3. आता हा प्रश्न बघा. भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती? खूप सोपा प्रश्न आहे. बहीण आणि भाऊ यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय. हे जे गुणोत्तर दिलेलं असतं आपल्याला त्यालाच वय मानायचंय. म्हणजेच भाऊ झाला 4 वर्षाचा, बहीण झाली 5 वर्षाची असं आपल्याला समजायचंय. मग भावाचं गुणोत्तर भाऊ आणि बहीण 4:5 म्हणजे भाऊ 4 वर्षाचा, बहीण 5 वर्षाची. मग बहिणीचे वय 30 वर्षे. मग बहिणीचं वय म्हणजे हे 5 म्हणजेच 30 आहे, तर हे 4 म्हणजे किती हे आपल्याला काढायचंय. मग यांचा करायचा तिरकस गुणाकार. मग 30 गुणिले 4 छेदात 5. मग 5 1 5
5 30, 6 चोक 24. मग त्यांचं वय आलं 24 वर्ष. बघा हा प्रश्न. सईने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले, तर 21 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल? बघा, 8 कागद टाईप करायला 40 मिनिटं लागले, 40 मिनिटं. तर 21 कागद, मग 21 कागद टाईप करायला किती मिनिटं लागतील? मग यांचा तिरकस गुणाकार. 21 गुणिले 40 छेदात 8, 8 एक 8, 8 पंचे 40. 21 नी उरले आपल्याकडे 21 गुणिले 5, मग 5 एके 5, 5 दुने 10. मग लागतील 105 मिनिटे. पण आपल्याला ऑप्शनमध्ये तासात दिलेलं आहे. मग 105 मिनिटे, मग 60 मिनिटाचा 1 तास होतो, बरोबर, आणि 105 मिनिटे. मग आपण हे 105 मिनिटामधून जर हे 60 मिनिटं वजा केले, किती उरतं आपल्याकडं? 45. हे शिल्लक राहतात 45, म्हणजे 1 तास आणि 45 मिनिटं. ऑप्शन 1 तास आणि 45 मिनिटं, म्हणजे 105लाच 105 मिनिटं बरोबर 1 तास 45 मिनिटं, हे आलं आपलं उत्तर. बघा, एक सायकलची किंमत 5,000 रुपये आहे. दुकानदार शेकडा 5% सूट देतो, तर किती रुपये सूट मिळेल? सायकलची किंमत आहे 5,000 रुपये. दुकानदार शेकडा 5% सूट देतो, म्हणजे ह्या 5,000ला जर 5% काढले आपण, ह्या 5,000चे 5% जर काढले, ती झाली आपली सूट. मग सूट किती मिळाली? 5 5 25, म्हणजे 250 रुपये आपल्याला सूट मिळाली. ऑप्शन 2. पुढचा प्रश्न बघा. 45,000 रुपये रकमेचे 3 वर्ष मुदतीत 13,500 रुपये सरळ व्याज होते, तर व्याजाचा दर किती? आता इथं आपल्याला दिलेली आहे रक्कम, वर्ष आणि सरळ व्याज. मग आपल्याला काढायचं आहे व्याजाचा दर किती. आता यामध्ये आपल्याला फॉर्म्युल्याने पण सोडू शकतो किंवा डायरेक्ट पद्धतीनेही सोडू शकतो. आपण इथं आता डायरेक्ट पद्धत बघूया. मग आपलं सरळ व्याज झालं आहे 13,500 रुपये. कुठल्या किमतीला? 45,000वर 13,500 रुपये एवढं सरळ व्याज झालंय 3 वर्षासाठी. मग 3 वर्षासाठी जर आपलं 13,500 एवढं सरळ व्याज झालं आहे, तर एका वर्षाचं आपल्याला काढून घ्यायचं आहे आधी. मग एका वर्षाचं सरळ व्याज किती झालं? 3 चोक 12, उरला 1, 3 5 15, आणि हे 0 तसे तसे. मग हे झालं आपलं 1 वर्षाचं सरळ व्याज. मग एका वर्षात सरळ व्याज लागलं, कुठल्या अमाऊंटला लागलं? हे 45,000ला 8500 रुपये एका वर्षाला लागलं, म्हणजे 45,000 रुपयावर 4,500 एवढं एका वर्षाला लागलं. तर 100%ला किती? 100ला किती? मग आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे, म्हणून 4,500 गुणिले 100 भागिले हा 0 कट, 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 हा 0 कट. मग 45 एक 45, 45 एक 45, हा 0 जसाच्या तसा. मग आले 10, म्हणजेच हा व्याजाचा दर झाला 10%. आता हा प्रश्न बघा. 90 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 4 सेकंदात ओलांडते, तर तिचा ताशी वेग किती? आपल्याकडे यासाठी फॉर्म्युला आहे डिश टीव्हीचा, म्हणजेच अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. मग आता आपल्याला काढायचा आहे ताशी वेग. अंतर आहे 90, वेळ आहे 4 सेकंदाचा, वेग आपल्याला काढायचा आहे. मग वेग बरोबर 90 भागिले 4, हा इकडे येऊन भागिले होईल. मग वेग बरोबर 90 भागिले 4, पण हा आपल्याला ताशी वेग काढायचा आहे. मग ताशी वेग काढण्यासाठी आपल्याला 18/5 ने आलेल्या वेगाला गुणावं लागेल, मग आपल्याला ताशी वेग मिळेल. मग 5 एक 5, 5 एक 5, उरले 4, 5 8 40, 18 उरले, 2 भाग जाईल, बे 2 4, बे 9 18, बे 1 बे 9 18. मग आपल्याकडे शिल्लक राहिलं 9 गुणिले 9, म्हणजेच
9981 किलोमीटर पर आर एवढं आलं आपलं उत्तर. ऑप्शन 1. मित्रांनो, आजसाठी एवढेच प्रश्न पुरेसे आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल, काही विचारायचं असेल किंवा काही मॅथ विषय डाऊट असतील, हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्यामध्ये सुधारणा करेल आणि तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ व चांगले लेक्चर्स घेऊन येईल. धन्यवाद.